पुणे शहर आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये मागील 3 ते 4 दिवसांपासून पावसाने चांगली बॅटिंग केलेली आहे। संततधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे पुणे शहराला पाणी पुरवठा करणारे जी चारही धरणं आहेत त्यामध्ये खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चारही धरणाच्या पाणी पातळीमध्ये चांगलीच वाढ झालेली आहे। जर आपण समोर बघत असाल तर खडकवासला धरण आता जवळजवळ 100% भरलेलं आहे आणि पाण्याचा विसर्ग देखील या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे। जवळपास 3400 क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग या मुठा नदीमध्ये केला जातोय। जर आपण बघितलं तर खडकवासला धरणातून 4 दरवाजातून पाण्याचा विसर्ग सध्या सुरू करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर या चारही धरणांमध्ये मिळून सध्या 11 टीएमसी इतका पाणी साठा झालेला आहे। आणि जर आपण बघितलं तर या धरण क्षेत्रामध्ये अजून देखील पाऊस सुरू आहे आणि असाच पाऊस पुढील 3 ते 4 दिवस सुरू राहील असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेला आहे। त्याचबरोबर दुसरीकडे पेरण्यांमध्ये देखील आता हळूहळू वाढ होताना दिसते। खरं तर पुणे जिल्ह्यामध्ये आतापर्यंत जवळपास 30% क्षेत्र आता पेरणी पूर्ण झालेली आहे। जवळपास 46,000 हेक्टर इतका आता पेरणी पूर्ण झालेली आहे आणि असाच पाऊस जर पुढे सुरू राहिला तर पेरणींमध्ये आणखीन वाढ होणार आहे। त्याचबरोबर अजून देखील आपण जर बघितलं तर या परिसरामध्ये अजून देखील संततधार पाऊस सुरू आहे। हळूहळू जो पाण्याचा विसर्ग आहे तो या ठिकाणी वाढवला जातोय। खरं तर पुणे शहरामध्ये मागील आठवड्यात जर आपण बघितलं तर पाणी कपात लागू करण्यात आलेली होती, मात्र जो पाऊस या ठिकाणी बॅटिंग करतोय त्यामुळे जी पाणी कपात लागू करण्यात आलेली होती ती देखील आता मागे घेण्यात आलेली आहे। आणि असाच जर पाऊस सुरू राहिला तर लवकरच जे पुणे शहराला पाणी पुरवठा करणारी चारही धरणं आहेत ते लवकरच 100% भरतील आणि पुणेकरांसाठी ही खास आनंदाची बातमी। कॅमेरामॅन राजेश बिडकरसह मी मिकी घई, एबीपी माझा, खडकवासला, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।